Access denied. Access granted. नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पेरटेक यूट्यूब चॅनल मध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण व्हाईल लूप, फॉर लूप आणि डू व्हाईल लूप या तिघांबद्दल माहिती घेतली होती, पण आपण एक्झाम्पल फक्त व्हाईल आणि फॉर लूपचं बघितलं होतं. आज आपल्याला डू व्हाईलचं पण एक्झाम्पल बघायचं आहे. म्हणून हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही कालचा व्हिडिओ बघा, जो आय बटनावर मी दिलेला आहे, आणि मग या व्हिडिओला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला सगळे टॉपिक्स क्लिअर होतील. चला मग आजच्या डू व्हाईलच्या एक्झाम्पलला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण एक फाईल बनवली. फाईलला नाव दिलं आपण doWhile.html. आता काल आपण बघितलं होतं की व्हाईल लूप काय असतो, तर एक एंट्री लेवल लूप असतो. ओके, फॉर लूप काय असतो, तो पण एक एंट्री लेवल लूप असतो. पण डू व्हाईल हा एक्झिट लेवल लूप असतो. एक्झिट लेवल लूप म्हणजे काय, तर ज्या वेळेस आपण फॉर किंवा व्हाईल लूप मध्ये काम करताना आपण आधी कंडिशन चेक करतो. जर ती कंडिशन ट्रू होत असेल, ब्लॉकच्या आतमधले जे काही स्टेटमेंट्स असतील ते एक्झिक्यूट होतात. पण डू व्हाईल लूप मध्ये काय होतं, आधी स्टेटमेंट मध्ये एक्झिक्यूट होतात, त्याच्यानंतर कंडिशन चेक केली जाते. म्हणून याला एक्झिट लेवल लूप किंवा बॉटम टेस्टिंग लूप किंवा पोस्ट टेस्टेड लूप असं म्हटलं जातं. आता डू व्हाईलचं सिंटॅक्स कसं आहे, तर बघा, आधी सगळ्यात आधी आपण आपली जी इनिशियल व्हॅल्यू असते, इनिट व्हॅल्यू, ती डिफाईन करतो. त्याच्यानंतर लूप आपला डू, त्याच्यानंतर जे काही स्टेप्स असतील त्या, मग आपला स्टेपिंग ऑपरेटर, आणि त्याच्यानंतर मग व्हाईल मध्ये कंडिशन चेक केली जाते. हा असतो आपला डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स. ओके, आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं, व्हाईल लूपचा वापर करून आपण मल्टिपल टाइम H1 प्रिंट केले. फॉर लूपचा वापर करून आपण मल्टिपल इमेजेस प्रिंट केले, डिफरंट. ओके, तसंच आज आपल्याला डू व्हाईलचा वापर करून एक टेबल बनवायचा आहे. मग त्यासाठी काय करणार, चला तर मग आपण काय करू, सगळ्यात आधी आपला HTML चा कोड घेतला. इथं आल्यानंतर स्क्रिप्ट आपल्याला काय करायचंय, तर डू व्हाईल लूप परफॉर्म करायचा आहे. डू व्हाईल लूप मध्ये आपण काय करायचंय, तर आपल्याला एक टेबल बनवायचा आहे. त्याच्यामधला डेटा आपण लूपद्वारे घेणार आहे. मग सगळ्यात आधी आपल्याला जे टेबल असतो, टेबलचा सिंटॅक्स काय असतो, सगळ्यात आधी वरती असतो आपला टॉप लेवलला टेबल टॅग, त्याच्या आतमध्ये कॅप्शन टॅग, मग त्याच्या आतमध्ये TR, मग TS, TD या प्रकारे आपण वर्क करत असतो. तर आता आपल्याला टेबल बनवायचा आहे. म्हणजे टेबल हा लूपच्या आतमध्ये घेऊन उपयोग नाही, कारण की टेबल टॅग टॉपला ओपन करतो आपण, बॉटमला क्लोज करतो, तो रिपीटेड नाही होत. म्हणून आपण डॉट राईट टेबल टॅग हा लूपच्या बाहेरच्या साईडला गेला. इथं घेतला आपण टेबल टॅग आपण ओपन केला. ओके, टेबल नंतर आपल्याला काय लागेल, तो म्हणजे कॅप्शन मध्ये समजा आपण डेटा देऊन दिली स्टुडंट इन्फॉर्मेशन, असं काहीतरी आपण दिलं, आणि कॅप्शनला पण आपण क्लोज करून दिला. त्याच्यानंतर आपल्याला लागेल TR, डॉक्युमेंट डॉट राईट TR. आता TR मध्ये काय काय आहे, आपल्याला काय काय डेटा टेबल मध्ये शो करायचा आहे, तर आपल्याला शो करायचं आहे स्टुडंटचा रोल नंबर, त्याच्यानंतर स्टुडंटचं नेम आणि स्टुडंटचा कोर्स. मग या ठिकाणी आपण TR 7 मध्ये आपण एक TD घेणार. TD मध्ये समजा आपण दिला की आपल्याला रोल नंबर, TD ला क्लोज केला. त्याच्यानंतर नेक्स्ट घ्यायचं आपल्याला TH, स्टुडंटचं नेम, इथं दिलं आपण स्टुडंट नेम, याला आपण क्लोज केलं. आणि याच्यानंतर तिसऱ्या कॉलम मध्ये हवा आहे आपल्याला TH, तो म्हणजे कोर्स, याला आपण क्लोज केलं. ओके, एवढं झालं. आणि जो TR आपण ओपन केला होता, तो TR आपल्याला या ठिकाणी क्लोज करायला होता. सेव्ह केलं, प्रोग्रामला रन करून बघू इथपर्यंत आउटपुट बरोबर येते का. ते बघा, स्टुडंट इन्फॉर्मेशन, रोल नंबर, स्टुडंट नेम आणि कोर्स आलं बरोबर. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला डेटा टाकायचा आहे. ओके, डेटा आपल्याला कसा घ्यायचा आहे, तर आपण सध्या सेम डेटा घेणार आहोत. जर आपण कालचं एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल, जसं आपण ॲरे यूज केलं होतं, तसं आपण आता मल्टिपल ॲरे घेऊ शकतो. रोल नंबर साठी सेपरेट ॲरे, स्टुडंट नेम साठी सेपरेट आणि कोर्स साठी सेपरेट, म्हणजे आपला डायनामिक टेबल क्रिएट होणार. पण आपण ते पुढे डिटेलमध्ये बघणारच आहे. मग आपण आज काय करू, एक सिंपल सेम डेटा सगळीकडे प्रिंट करू. मग आता इतकं झाल्यानंतर आता आपल्याला इथं लूपची गरज पडेल मल्टिपल डेटा घेण्यासाठी. मग आपण काय केलं,
इनिशियल व्हॅल्यू दिली, लेट आय इक्वल टू 1. ओके, इतकं झाल्यानंतर डू काय करायचं आहे आपल्याला, तर आता याच्यात आपल्याला आणखी एक लाईन बनवायची आहे, टेबल रो बनवायची, ज्याच्यामध्ये पूर्ण डेटा असेल. मग आपण घेणार डॉक्युमेंट डॉट राईट टी आर ओपन टी आर क्लोज. ओके, आता रोल नंबर पहिला आहे आपला रोल नंबर, मग टीडी मध्ये दिला मी 1, टीडी ला क्लोज केलं. त्याच्यानंतर दुसरा टीडी घेतला, त्याला दिलं स्टुडंट नेम समजा हर्षल, टीडी ला पण क्लोज केलं. आणि तिसरा घेतला टीडी, कोर्स नेम दिला आपण जावास्क्रिप्ट, आणि याला आपण टीडी ला क्लोज केला. ओके, इतकं झाल्यानंतर आता आपल्याला काय लागेल, त्याला आपल्याला इन्क्रीमेंट करावं लागेल. मग आपण इथं काय केलं, आय प्लस प्लस. कधीपर्यंत इन्क्रीमेंट झाला पाहिजे, तर याने एक कंडिशन चेक करणार आपण पहिले, वाईल आय लेस दॅन ऑर इक्वल टू 10 असेल तर हे सगळं एक्झिक्यूट झालं पाहिजे. आणि जो वरती टेबल टॅग आपण ओपन केलाय तो आपण या लूपचा बाहेर याला क्लोज करून देऊ. डॉक्युमेंट डॉट राईट एल स्लॅश टेबल. सेव्ह केलं, आउटपुट चेक करू. हे बघा आलं, हा टेबल क्रिएट झाला. पण हा टेबलचा लुक येत नाही याला. मग काय करायचं, तर आपल्याला इथं यूज करायला लागेल बॉर्डर देण्यासाठी. इथं टेबलमध्ये टेबलचा ॲट्रिब्यूट तो म्हणजे बॉर्डर इक्वल टू समजा आपण 1 दिली, सेव्ह केला कोड, पुन्हा आउटपुटला आलो. हा बघा झाला टेबल. मग याची विड्थ वाढवायची असेल, याला कलर करायचा असेल, हे सगळं आपण CSSचा वापर करून करू शकतो. म्हणजे काय, आपण जो आतापर्यंत एवढ्या लाईन्स आपल्याला आता किती काय करावं लागलं असतं, प्रत्येक वेळेस आपल्याला टी आर त्याच्या आतमध्ये TH इतक्या वेळेस आपल्याला घ्यावं लागलं असतं. पण व्हाईल लूपचा वापर केल्यामुळे आपला फायदा काय झाला, तर या ठिकाणी कमी लाईन मध्ये आपण तो कोड अचीव्ह करून घेतला. आपला आउटपुट जे काय होतं ते अचीव्ह केलं. आता दुसरं असं की हा डेटा सेम आलाय, मग आपल्याला वाटलं की आपल्याला डेटा डायनामिक हवाय, मग आपण काय करू शकतो, हा जो इथं 1 घेतलाय तसं आपण इथं वरती एक ॲरे बनवून घेणार, सिरियल नंबर वाल्याचा रोल नंबर नावाचा एक ॲरे बनवून घेणार, तिथले व्हॅल्यू तिथं सेंड करून देणार. तसंच स्टुडंट नेमचा एक ॲरे, कोर्सेसचा एक ॲरे, आणि त्या ॲरेची व्हॅल्यू आपण इथं डिफाईन करू शकतो, जसं आपण काल केलं होतं सेम त्या पद्धतीने. बरोबर, हा असतो तुमचा डू व्हाईल लूप. व्हाईल लूप, फॉर लूप आणि डू व्हाईल लूपची माहिती घेतली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.